गाइज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तयारी झाली आमची जायची. आता थोडी पोरं राहिली यायची. एक गाडी आली आहे. हा आहे सोहम आहे, मी आहे आणि अजून गाडीत बसलेत. बाकीचे यायचे राहिलेत. गोवा ट्रिप फायनली झालेली आहे. आता चाललो गोव्यात. हा पहिला ब्लॉग असेल आणि एक दुसरा जाता आता भेटतो तुम्हाला. निघायची तयारी झाली आहे गाईज आमची सगळ्यांची. नारळ वगैरे फोडायची तयारी चालू आहे. नारळ फोडणार गाईज आता. कलिंगड नारळ फोडणार आहे. कलिंगड नारळ फोडणार आहे. कलिंगड बघू नारळ सांगू. रिव्ह्यू नारळ आणलाय. हा नारळ 50 रुपयाचा आहे की. गाईज फक्त शिव्या थोड्याशा इग्नोर करा. तसे तर मी म्यूट तर करणारच आहे. बघा गाडी बघा अख्खा रस्ता जाम करून टाकलाय. दाब दाब दाब. फायनली गाईज सगळं तयारी लवकर फोडायची. मोरया लोक थांबवली सगळी. फिरायला जायचं त्याने तो तर टर्नच मारून घ्याला रे. इकडे नको जायला. पूर चालूचे टॉर्च पूर्ण वाढीव दिसते ते टर्नच मारून गेलाय. ए तरी ठेव. ते बी ठेव. आता बसायची तयारी करायची. फक्त बसून वगैरे जायचं नाही. तूच तर म्हणला मी तिकडे जातो. बरं ठीक आहे मी जातो. शिवाय रिलॅक्स तूच तर म्हणला हे सगळी तेच सांगते. दादा म्हणलं तिकडे गाडी चालू सगळी. म्हणजे आता तिचा विषय काय चालला होता. बसायची सगळी सेटलमेंट झाली. या गाडीमध्ये भांडणं झाली. समरे आहे, मी आहे, आरमान आहे, बंटे आहे, सोहम आहे. पुढच्या गाडीमध्ये बाकीचे आहेत. ब्लॉग चालू असते नको तसं काय म्हणून. काय रे शिवाय ना. नाही शिव्या तर कोणच नाही आपल्यात. शिव्या देणार शिव्या वगैरे नाही. फॅमिली ब्लॉग आहे आपला. फॅमिली फ्रेंड ब्लॉग आहे. फॅमिली फ्रेंडली. हा अरे याला काय पाहिजे छोटू काय पाहिजे बारीक काय पाहतोय तू. असं पळतय बालबा सर. अरे मागाशी ते काय समीर थम्सअप घेऊन थांबलाय. अरमान ठोंगरीची गाडी. ठोंगरीची आता लय मजा येणार आहे. मजा तर येणार आहे. तासा भरायचं मला फोन करतो आणि म्हणतो सगळी तुझ्या गाडीची आहे. कारण तिकडं सगळी सोलापूर मुंबई हायवे अर्ध्या रस्त्यात बी नाही आलो. आत्ताशी इथंच आहे आम्ही. आणि कुठून जायचं हेच ठरायला लागलं अजून. आणि जायचंय गोव्याला. कुठपर्यंत पोहोचायचंय. साताऱ्याच्या रोडने जायचं. बरोबर. हा साताऱ्याचा फुल एक्सपिरियन्स आहे या माणसाला. फुल एक्सपिरियन्स. फुल लाजतोय काय बोल की. सोहम आता तुम्ही चालले पण तिथे आता ते हाय टाईड मुळे पूर्ण ते हॉटेल्स आहेत ना बाहेर आले. बाहेर. नाही ते नॉर्थला. आम्ही साऊथला चाललोय. हा का. हा तरी बघतो काय होतंय. नाही तर आतली साईड फिरतो. हिस्टोरिकल साईड. कारण ते बीच वरचे सगळे पाणी पार आतमध्ये शिरले ना. सगळं काढून टाकले का. सगळं आम्हाला लेट झाले. एकदमच संपले ना लवकर. काल आता ते रील बघितली पूर्ण. ते बागा बीच वगैरे सगळे बीचच्या कडचे असतात ना बसणारे हॉटेल सगळे. म्हणून मी ती डायरेक्ट स्किप केली. बघू आता. जाऊ द्या चला. हो दाखव कसं आहे. समरेची केस भारी येतात. थांब रे जरा. नाही पण केसांबद्दल तारीफ करतोय रे. थँक्यू म्हणत असते. थांब काय म्हणलं केस भारी आहेत समरेची. याला काय स्माईल काय किडा. स्माईल तुझी घालला तिकडं. आम्ही धर बरं सेफ नहीं लग रहा तेरे को. अरे मैं सिर्फ तेरी बाल की बात की. क्वालिटी लय भारी. नाईट विजन आहे. दाखव घालून. इकडे बघ इकडे. क्वालिटी बनते फुल क्वालिटी. लय क्वालिटी. चांगलं दिसतं म्हणतो. चमकतच नाही. घ्या आता. काय लाईट चमकत. लाईट चमकतच नाही. काय काहीच नाही बघ. काहीच चमकत नाही. दाखव ना तू घाल. साताऱ्याची फुलझडी. नाही. मला काय बोलतो. मला बी एकदा फ्लेअर येत नाही त्याचे. फक्त लाईट दिसते.
अरे तुमचं लोकेशन वेगळं असणार ना. तेरे को ट्राय करने का है क्या? कल कर कल करना, सुबह करना. अभी क्या है, दिखा इथं. सुबह में करना. सुबह मैं क्या करू देख के. अभी देख चमक रहा है क्या? चमकतंय. मग याला एवढं नाही चमकत. याला हे नाही. तू असलंच झूम करतोय. सोम काय करतो? चांगल्याच बाटल्या आणल्यात भरून. पाण्याच्या आहेत गाईज. रेस्टसाठी थांबलेलो, सॉरी नाश्त्यासाठी थांबलेलो, चहा नाश्त्यासाठी. ब्रेक म्हणतात. ब्रेकसाठी. ब्रेक टाईम होता आमचा. टी टाइम. टी टाईम होता. काही होय सांगणारा. टी ब्रेक. हां टी ब्रेक होता आमचा. तर टी ब्रेक होता आणि आता गाडीला धक्का मारायचा. आणि गाडी धक्का मारायची वाटते ही अरे तू ट्रकचं काय बोलला होता गाडी? गावात. काय ट्रक समीर तुझी गरज आहे इथं. ट्रकला धक्का लागतो हिला. अच्छा असा का? एकच हात लावू शकतो. ब्लॉक चालू करायचं मला. ब्लॉकसाठी काहीच धक्का मारते आम्ही. गाडी बघा केवढी, एवढी गाडी. हात लाव अरे किती किती वाईट आहे. फॅमिली ब्लॉग आहे रे, शिव्या नाही द्यायच्या. शेवट दिले तुम्ही. ह्यो समीर. चला काम करा. समीर शोभते. समीर शोभते. पुढे तर आपल्या गाड्या आहेत ना पण. आनंद बरोबर बाहेर. पुढे गाडी लावली एका जाऊ नये. नाही आपली गाडी नाही. आपली काय अजून एक लावली. हो त्यांना म्हणा ना गिअर नका टाकू. गेअर मध्ये आहे गाडी. मिनिटं चालू. ब्लॉगिंगचं नाव सांगून बदनामी नको करायला. तो पण नाही त्याला फॉलो करत. नवीन आहे. चालतं व्हिडिओ. व्ह्यूज नाही पूर्ण असं बोलायला ओव्हर ट्रिप होती guys. अरे सामरे हात काढ तिथनं, ते वाजतंय. झाली का? चला गाईज फायनली गाडी चालू केलेली आहे आम्ही. यांनी आज पहिल्यांदा काय तर चांगलं काम केलंय. समीर होता आज सोबत म्हणून काम चांगलं झालेलं आहे. समीर याच्यापेक्षा एक मोठा ट्रक घेऊ. चला फायनली झालेला आहे ट्रक चालू. बघा ह्यो ट्रक होता, एवढा मोठा ट्रक आम्ही धक्का मारून चालू केलेला आहे आणि वळून चालू केलं. आम्ही सगळ्यांनी. आम्ही हा तू पण सॉरी सोमची ताकद लागली जास्त इथं. सॉरी माझी लागली. तू कुठं आहे? तू कुठं आला? आम्ही ब्लॉग काढत होतो. समीरची ताकद लागली सगळी. ट्रक ड्रायव्हर ऐसा नाही करते बिठवा. ट्रक ड्रायव्हर समीर. काय डायलॉग टाकला त्याने, ट्रकच्या खालीच तुला घे. क्वालिटी. हा चला गाईज आता तुम्हाला डायरेक्ट गोव्यात गेल्यावरच भेटतो. ते बंद करून टाइमपास नको जास्त. झोपू दे आता. झोपायसाठी आलाय म्हणतोय. दुसरा दादे म्हणतो. ह्याच्या घरचे जर ब्लॉग बघत असतील तर याला सांगा फिरायला आल्यावर झोपत नसते. दुसरा दादे म्हणतो आता. आम्ही रेस्टसाठी थांबलोय थोड्या वेळ. आमचे दोघं मित्र झोपलेले फुल आणि बाकीचे आमच्या चर्चा. तुझं काय म्हणणं आहे? काहीतरी बोल. चांगलं आहे आपलं आयुष्य. लाईक शेअर करायला. लाईक शेअर करा. आयुष्य चांगलं आहे. तुझं आयुष्य पुण्यामुळे चांगलं आहे. झोप आता आम्ही अनसबस्क्राईब झालो असतो. अनसबस्क्राईब सबर करायला. ओके ओके. सबर करायला बघितलं असतं ना तुम्ही. मराठी गँग साईन. गप झालं असतं. ते आशाचं सांग ना एकदा. काय कुठलं सांगू आत्ताच. तू बघ ना किती गार झोपलाय. दाखवून आलोय. कुठे आपण
पेट्रोल पंप खिडक्या खाली करा अजून तरी सांगतोय ऐकत एवढं तरी खिडक्या खाली कर पाहिजे एक साईड तरी करू. लेक असतील अरे तू शांत बस रे तुला सांगतोय ते कर ना आम्हाला माहिती नाही काय वाघाचा आवाज काढ. AC पेक्षा खिडकी खाली केली. तर आलोय आता आम्ही इथं पंपावर. काय बॉडी आहे छोटी बॉडी असं काय छोटी बॉडी व्हिडिओ काय मस्त वाटतंय सकाळी सकाळी रात्रीतून जागून सकाळी बघणं हे फक्त आहे ना कष्ट करणाऱ्या माणसांना बघायला भेटतं. थोडंसं पेट्रोल भरायचं आहे गाईज आम्हाला ते आम्ही नंतर भरणार आता एकदम मस्तपैकी. मज्जा तर आली खूप मज्जा आली लय लय आली कलरच पण आली आम्हाला पण आली याला जरा जास्तच आली याला लय आली मजा आली ना कारण एका गाडीत होते ना. एवढ्या त्याला विचार निप्पल मसाज कसं कुठं कुठं खालून मी मोराचा आवाज येतो आहे का कुठे दिसतंय का. मुन्ने हा मोर बघ हा फक्त पप्पी घेता राहिलं होतं शुभ्या कोंगिरीची का. अरे त्याला एकटं फील व्हायला लागलं इथून हात येत आहे कुठून आणि मी जरा असं हसलो याला वाटलं मी लाईन देते. अरे 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 पप्पी अरे तरी दाढी गाणेच आहे का आमच्या गाडीत काय चालू आहे देवाचे नाही चाल रे चालू कर बर ते पाणी भरून घ्या बाबा. दाखवू कोणतं चिप्स काय नाही गाईज लय भारी वाटतंय आम्हाला. काय नाही लावड्या संपलंय सगळं. इकडं आलोय तर आम्ही अजून अर्धेच रस्त्यात आहे. आता कर्नाटक मध्ये आहे सध्या. हा पण आमच्यातलाच आहे. दिसतो पण आमच्या समोर नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. तेच झाडे नारळाचे झाडे. गाईज या साईडला तुम्ही सांगा कमेंट मध्ये नारळाची झाडे या साईडलाच का असतील सगळी. गाणी ऐका वंदे मातरम. मिलिटरी खंडासाठी गाणे लावले. खतरनाक गाणे लावले रे. मिलिटरी मॅन के लिए एक गाणं तो बजे गाई. आता करायचं काय कुठं दोस्त ने मिलिटरी कॅन्टीन के दारू पिले साऊथ गोवा. ऐक ना जात अरे याला अरे आता हात बी जाणार आता. बॉटल काढ रे त्याची 50 किलोमीटर वगैरे प्लॅनिंग चालू आहे आमची मस्त पैकी. आपल्याकडे एकच राहिली रस्ता चुकलो आम्ही म्हणून आता पहिले साऊथ गोव्याला जाणार नंतर नॉर्थ गोवा. आपल्याला अजून गेलं बघायला टाइम आहे 2 तास. खूप टाइम तर आहे 2 आपल्याकडे. तास नाही 1-1.5 वातावरण बघा लय मस्त आलं इकडे. पावसाचं वातावरण आहे आणि आपल्या इकडं पिंपरी चिंचवड मध्ये 200 किलोमीटर ऊनच ऊन 50-40 डिग्री साऊथ गरमी. गोवा ती बॉर्डर आहे. त्या 40 डिग्री मी ऑर्डर साऊथ मारतो गोवा 150. का तर गोव्याला फिरायला यायचं साऊथ होतं. गोवा ना म्हणून. मग पूर्ण साऊथ गोवाची ती ए ढुंगणे तू काय म्हणतोय. प्रॉपर साऊथ गोवा मला माझ्याबद्दल सांगतोय ना. नॉर्थ झालं बाळा. गाईज फोटो टाइम झालाय आमचा. पाट 9 वाजलेत. व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू बघा खाल ना वरपर्यंत. याला साईडला तू बी सरक ना. एक नंबर व्ह्यू दिसतंय. गाड्या बिड्या इथं पार्क केल्यात. चिमण्यांचा आवाज वगैरे एकदम भारी येतो. चांगलं वातावरण आहे इकडे. पाऊस नाही काय नाही. कुठल्या चिमण्यांचा आवाज आला तुला. बघ ना ऐक की ऐक ऐकला का. मीच करतो लाईव्ह फाईट बघा तुम्ही. लाईव्ह क्रिकेट. बॉल बघ ते माग आहेत मागच्या बॉल मार. अरे इतका खाणे मागचे बॉल मार ना. मागचे बॉल मार ना. तुझा व्ह्यू सोडून मला चांगले व्ह्यू येतात.
देसी फोटोशूट ए लाठी क्यू पडी काय म्हणतात रे? हे लाठी लाठी नाही लावली हे एसी पुणेच आहे काहीतरी. काय म्हणतात हे लाठी ए लाठी तू पडी हे कबाड में आजा गुज्जा मेरी गांड में असं काहीतरी. अरे 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 भारी होत. बरोबर दिसतंय का सगळे? लय खतरनाक डायलॉग टाकला. लय खतरनाक टाकला यांनी डायलॉग. सोम सर राम सर अशो झाड पडलं. बापरे. अरे अरे वरनले जोर देते वर्ण चढ आहे. गाईज नाही वो बेड जाएगा 1.5 मध्ये नको आहे. बरं ठीक आहे 1.5 मध्ये सोम बोलला. पण मला वाटतं 1.5 मध्ये थोडी क्वालिटी लो येते. पण ठीक आहे तेवढं काय नाही. आणि सगळे बसले आता जेवायला. हे करतो जेवण वगैरे करणार, थोडा रेस्ट करणार. रेस्ट वगैरे झाल्यानंतर ना एन्जॉय करणार. सगळीजण आहेत आपली. चला फायनली हा आमचा पूल आहे. हे व्ह्यू आहे. हा लिव्हिंग रूम आहे. हे पोरं आहेत आणि आम्ही आहे. तुम्हाला अख्खा एक्सप्लोअर करतो. हा आमचा छोटासा किचन आहे. हा एक बेडरूम आहे. तो मोठावाला घेतोय. मी घेतला हा एक बेडरूम आहे. काय घेतला भाऊ झालं आणि अजून एक बेडरूम. बोललं का मी घेतलं त्या आधी बोललो पण मी चप्पल आता बाय बाय. आणि हा एक बेडरूम आहे. हा आमचा बेडरूम आहे म्हणजे बाहेर निघायचं लय बरं वाटत आम्हाला. हा चांगला बेडरूम आहे. ह्याच्यात मला पण बरं वाटेल थोडंसं. नाही तुला गाणी सुरू घेतो टांगा नाही पैसा. नाही आपण वॉशरूम बिशरूम बी चांगलं आहे. तुम्ही जाणे. सगळं चांगलं आहे याचं. आणि आम्ही रूम घेतलेली आहे आणि याच्यात आम्ही असणार आहे कोण कोण पडा गादीवर. मी पण हा एक आहे, मी एक आहे आणि हा एक आहे. सगळे आम्ही 3 जण असणार आहे. आणि आम्ही 3 जण लय मजा करणार आहे. हे बांडगुई आहेत, यांना काही मजा करता येत नाही. बांडगुई आहे ती बांडगुई. ए बाहेर बांडगुई आहे ती. हा बस ना. शुभम 1 मिनिट मागे जा. बॉडी फ्लेक्स कर थोडीशी. आम्ही आंघोळी वगैरे केली आहे. तयार वगैरे झालोय. झाला का नाही टकाटक हिरो करण औजला. हा एक तयार झालाय. मी एक तयार झालोय. मग आम्ही आता झोपणार आहे. एवढं तयार होऊन आम्ही झोपणार आहे. बाकी तुम्हाला रिव्ह्यू वगैरे दाखवलाय आम्ही हॉटेलचा. कसं आहे हॉटेल, काय आहे काय नाही. तुम्हाला बाहेरचं राहिलेलं दाखवायचं. बाहेरचं दाखवतो मी आधी. हो का. हा बाहेरचा व्ह्यू आहे आमचा. आम्ही एकच आहे तो आणि आम्ही राहतो हा एकच व्ह्यू आहे. तसं आम्ही बीचपासून थोडं लांब आलेलो आहे. थोडं म्हणजे जास्त 3 किलोमीटरवर असं ना आम्ही कधी बीचपासून जाणार आहे परत बीचवरती. तुम्हाला दाखवतो. नाईट काढणार आहे आम्ही बाहेर. नॉर्थ गोव्याला आलो आहे तर मजा तर करणारच आहे. ते बी तुम्हाला दाखवतो.